ज्योती जाधवच्या नावे सोलापूरमध्ये कोट्यवधींची संपत्ती. बोरशीच्या शेंद्री गावात ज्योती मंगल जाधवच्या नावावर 4 जमिनींचा सातबारा आहे. अंजली दमानिया यांचा हा दावा. ज्योती मंगल जाधव यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारावर उपासमारीची वेळ. 3 महिन्यांपासून मजुरी न मिळाल्यानं शिंदे माने या कुटुंबांकडून खंत व्यक्त. सारंगी महाजन यांच्याकडून संतोष देशमुख कुटुंबियांची भेट. सारंगी महाजन या धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मामी आहेत. बीडमधील घटनेच्या निषेधार्थ उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा कालावधीमध्ये 3 रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील, तर मोर्चासाठी 3 डीसीपी, 70 अधिकारी आणि 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल. उद्याच्या संभाजीनगरमधील मोर्चात मनोज जरांगे उपस्थित राहतील. हत्या प्रकरणाची साखळी शोधणं गरजेचं आहे. खूप मोठं रॅकेट आहे, जरांगेंचा आरोप. बीडच्या केजजवळील नांदूर फाट्याजवळ धाब्यावरतीच देशमुखांच्या हत्येचं कट शिजल्याची शक्यता आहे. 4 दिवसांपूर्वी सीआयडी पथकाकडून हॉटेल मालकाची चौकशी. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. बीडमधील अवादा कंपनी खंडणी प्रकरणात सुनावणी. बीडच्या पाटोद्यामधील ममदापूरच्या सरपंच मंगलाबाई मामगडे यांना जीवे मारण्याची धमकी. याआधी देखील मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची सरपंचांची माहिती आहे. तर मुलानं आत्महत्या केली, न्याय मिळाला नाहीये आणि आत्मदहन आपण करू, सरपंचांचा हा इशारा. रत्नागिरीत 2 दिवसीय अखिल मराठा संमेलनाला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अधिवेशनात काय ठराव होणार याची उत्सुकता. मराठा समाजाला आरक्षण ही माझी अध्यक्ष म्हणून भूमिका होती. भुजबळांनी मराठा आरक्षणाचा प्रस्ताव आणू नये म्हणून पत्र दिलं. नारायण राणेंची भुजबळांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया. शरद पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश करत पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी झाली आहे. सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटाकडून गंगापूर विधानसभा लढवलेली होती. शिर्डीत राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला काही वेळ हजेरी लावल्यानंतर छगन भुजबळ यांनी साई दर्शन घेतलं. आमदार पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांचीही उपस्थिती. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या नवीन गाभाऱ्यासाठी पुजाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम. मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय. केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांकडून पुणे, नवी मुंबई आणि कोल्हापूर विमानतळांच्या नावांचा प्रस्ताव. पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव, नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव, तर कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांच्या नावाचा विचार. रत्नागिरी नागपूर महामार्गालगतच आता शक्तीपीठ महामार्ग जोडण्याची मागणी करत कोल्हापूर जिल्हा वगळला असेल तर सांगलीतून कोकणात जाणार गाड्या आता विमानानं जातील का? खासदार विशाल पाटलांचा सवाल आहे. नांदेडमधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला जमीन देण्यास विरोध, तर शेतकऱ्यांच्या मताशी मी सहमत आहे, अशोक चव्हाणांचं हे वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना भेटून पर्याय काढता येईल का ते बघू, चव्हाणांचं वक्तव्य. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची वर्ध्यामधील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात अचानक भेट. गुजरात राज्यामधील जेरबंद बिबटे नर्मदा नदीमधून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्यामधील हद्दीमध्ये सोडण्याच्या प्रयत्न फसलेला आणि गुजरात वन विभागाचा हा अजब कारभार समोर आला आहे. बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाला देशभरातील कर्मचाऱ्यांची अलोट गर्दी. कृषी प्रदर्शन 20 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुलं राहणार आहे. जळगावमध्ये गुलाबराव पाटलांकडून 52व्या आता जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांचं गुलाबराव पाटलांकडून कौतुक. साताऱ्याच्या कास पठाराजवळील घाटाई देवीचं खासदार उदयनराजेंनी दर्शन घेतलं. भाविकांना सोयीसुविधा पुरवण्याबाबत उदयनराजेंनी सूचना केल्या. जलजीवन योजनेअंतर्गत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भ्रष्टाचार. खासदार निलेश लंके यांचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाची केंद्रीय स्तरीय ऑडिट करण्याची निलेश लंकेंची मागणी. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील माणदेश जिल्ह्याचा कोणताही प्रस्ताव नाही, मात्र तसं झाल्यास त्यांचं आम्ही स्वागत करू. व्हायरल झालेल्या नकाशावर मंत्री जयकुमार गोरे यांचं उत्तर. कृती समितीसह बाधित गावातील नागरिकांचा कराड विमानतळ विस्तारीकरणास विरोध. आमदार अतुल भोसलेंसोबत बैठक घेऊन विरोध दर्शवलाय. आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये आरोपी नरेश बडेरावला 5 दिवसांची पोलीस कोठडी. ठाणे गुन्हे शाखेकडून वर्षभरानंतर नरेश बडेरावला शिर्डीतून अटक करण्यात आली आहे.
जळगावच्या मुक्ताईनगरमधील ग्रामविकास अधिकारी विजय सातव निलंबित. वित्त आयोगाचा निधी खर्च करताना अपहार ठेवल्याचा ठपका आहे. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगावमध्ये केस गळती प्रकरणामुळे मुलांचं लग्न जुळलं आणि टक्कल व्हायरसचा शोध लवकरात लवकर लावावा, ग्रामस्थांची मागणी आहे. चंद्रपूरमधील 1,47,000 मालमत्ता धारकांना स्वामित्व योजनेचा कायदा आणि फायदा होतोय. देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मालमत्तांच्या स्वामित्व योजनेला प्रारंभ झालेला आहे. 50,000 गावांमधील 65 लाख मालमत्ता धारकांना योजनेचा लाभ मिळाला आहे. महिलेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ किनवटमध्ये सकल आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे. नागपूर विमानतळावर एअरक्राफ्ट क्रॅश मॉक ड्रिल. अग्निशमन सेवेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मॉक ड्रिलमध्ये सहभाग. नागपूरमध्ये सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्यांचे 3,500पेक्षा जास्त रेशन कार्ड रद्द करण्यात आले. अन्न वितरण विभागाची धडक कारवाई आहे. धुळे जिल्ह्यातील 2002 शाळांपैकी फक्त 566 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, तर सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या शासनाच्या आदेशाला शाळा प्रशासनाकडून केराची टोपली. गोंदिया गंगाझरी या विभागामध्ये पॉवर ब्लॉकमुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला. 18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान अनेक गाड्या प्रभावितच झालेल्या आहेत आणि या काळात डी गर्डर लॉन्चिंगच्या कामासाठी पॉवर ब्लॉक. इंद्रायणी नदी पाठोपाठ आता खेड तालुक्यातली भामा नदी देखील प्रदूषणाच्या विळख्यात आहे. कंपन्यांच्या रसायनयुक्त पाण्यामुळे भामा नदीमधील जलजीवन देखील धोक्यात आलेले आहे. नाशिकच्या येवला शहराचा सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार. फुटलेल्या पाईपलाईनचं दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात. लातूरच्या शेडोळवाडीमध्ये ग्रामपंचायतमधील सरपंचाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. 2 तरुणांमध्ये झालेल्या वादातून ही मारहाण. इंदापूरच्या भिगवणमध्ये 3 ठिकाणी घरफोडी. 8,36,000 रोकड आणि सोनं चोरीला गेले. या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल. चोरट्यांचा शोध सुरू आहे. अमरावतीमध्ये जादू टोण्याच्या संशयामधून 77 वर्षीय वृद्धेची धिंड काढली. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील रेटाखेडा या गावातला प्रकार आहे. जादू टोण्याच्या संशयावरून मारहाण करणं ही आता माणुसकीलाच काळीमा फासणारी बाब आहे. या संदर्भात गुन्हेगारांवर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हरीश केदार यांची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये हवेत गोळीबार. 6 वर्षांची मुलगी खेळताना पडल्याच्या कारणावरून 2 कुटुंबांमध्ये वाद झाला. या वादानंतर हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी आणि मोर्चे बांधणीसाठी मेहबूब शेख यांच्याकडून आढावा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून मोर्चे बांधणी. अमरावतीमध्ये जादूटोण्याच्या संशयातून वृद्धेची धिंड काढल्याचं प्रकरण. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कठोर करण्याची बळवंत वानखेडेंची मागणी आहे. वाशिमच्या कारंजामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यावर प्रशासनाची कारवाई. 500 रुपयांच्या मुद्रांकासाठी 520 रुपये घेतल्याचं समोर आलंय. धनंजय गहाणकरचा मुद्रांक विक्रेता परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आलाय. भिवंडीत 19 जानेवारीला पाणीपुरवठा 24 तास बंद राहील. पाईपलाईन दुरुस्ती आणि व्हॉल्व बसवण्याच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पक्षी गणनेला सुरुवात झाली आहे. देशभरामधील पक्ष्यांच्या प्रजाती गणना करणारे 70 तज्ज्ञ पक्षी निरीक्षक इथे दाखल झालेले आहेत आणि 3 दिवसीय पक्ष्यांच्या संख्येची माहिती घेतील. वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची आयुष्मान आरोग्य मंदिराला भेट. राष्ट्रीय आरोग्याविषयी कार्यक्रमाची पाहणी. गरोदर मातांच्या आरोग्य तपासणीसह गृहभेट घेण्याचे निर्देश आहेत. नागपुरात सांघिक योगा स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती. सांगली महानगरपालिका कामगारांकडून आता समित कदम यांचा सत्कार करण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड या महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी बजावली होती भूमिका. जळगावच्या बोदवडच्या उजनीमध्ये हजरत न्यायमतुल्ला वली बाबांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. खानदेश, विदर्भ, मध्य प्रदेशमधून भाविकांची दर्शनासाठी गर्दी. कणकवलीत ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी महिलांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. महिलांकडे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळल्याची माहिती आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 2 वेगवेगळ्या गुन्ह्यात 2 सराईत चोरट्यांना बेड्या. आरोपींकडून 5 लाख रुपये किमतीच्या 9 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. वाकड पोलिसांची कारवाई.
बहिणीची छेड काढली म्हणून मित्राची दगडानं ठेचून निर्घृण हत्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या कौलगे परिसरातली धक्कादायक घटना आहे. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये प्रेम प्रकरणामधून युवकाची हत्या. बहिणीची बदनामी केल्यानं युवकाची हत्या केल्याची माहिती आहे. मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगलीच्या मिरज आणि तासगावमध्ये घरफोड्या करून दहशत माजवणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक. 8 लाख गुन्ह्यातील 8,51,000चा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला. बीडच्या माजलगावमध्ये तृतीयपंथीयांची वेशभूषा करून नागरिकांची लूट करणाऱ्यांना चोप. तरुणांना चोप दिल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शेअर मार्केटमध्ये नुकसान झालेल्याच्या नैराश्यामधून नागपूरमध्ये पोलिसाचा आता गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न झाला आणि आत्महत्येच्या या प्रयत्नात पोलीस कर्मचारी जखमी आहे. वर्ध्याच्या नांदोरा शिवारामध्ये दारूबंदी कायद्यान्वये छापा टाकून कारवाई. 2 दारू तयार करण्यासाठी ठेवलेलं 4,22,000 रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय. जालन्यात बदलत्या वातावरणामुळे ताप आणि सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. महिनाभरामध्ये 8,000हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. परभणी महानगरपालिकेकडून म्युझिकल स्केटिंग स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेत जिल्हाभरातल्या 8 शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सहभाग. जळगावात महाराष्ट्र पोलीस स्थापन दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन. विद्यार्थ्यांसह नागरिकांची भेट. जळगावच्या कासोदामध्ये वसंत हंकारे यांच्या व्याख्यानामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. कार्यक्रमाला शाळकरी विद्यार्थी तसंच महिला आणि ग्रामस्थांची उपस्थिती. पुण्यातील भोरमधील शेतीची परदेशी पाहुण्याला भुरळ. बैलांच्या मदतीनं परदेशी पाहुण्यांकडून शेतामध्ये नांगरणी. जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी पुन्हा संकटात आला. नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. वाशीमध्ये पपईच्या दरामध्ये वाढ झाली. पपईची 9 ते 10 रुपये प्रति किलोच्या दरानं विक्री. शेतकऱ्यांना दिलासा. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.